नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पॉझिटिव्ह घेऊन आलोय मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. केंद्रीय विद्यालयन संघटन व नवोदय विद्यालय समिती या समितीकडून तो भरती निघालेली आहे 2025 ची. चांगली पॉझिटिव्ह असणार याच्यामध्ये जे पदं असणार आहे पी-जी-टीसाठी असणार आहे, टी-जी-टीसाठी पदं असणार आहे, पी-आर-टीसाठी पदं असणार आहे, स्टेनोसाठी पद असणार आहे, एम-टी-एससाठी पद असणार आहे, ए-एस-ओसाठी असणार आहे, जी-एस-सीसाठी पद असणार अशी मल्टिपल अशी इथं पोस्टिंग असणार आहे. टोटल इथं सगळ्या पदांना कधी आपण बोलायला गेले टोटल व्हॅकन्सीबद्दल तर 14,967 पदांसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे. ओके. मल्टिपल पोस्टमध्ये असणारे 26 असे मल्टिपल पोस्ट आहे याच्यामध्ये. ओके. याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी 10वी पास, 12वी पास, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्री, इंजिनिअरिंग डिग्री आणि बी-एड वाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले Instagram आयडी, Facebook आयडी, WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीकडून तो व्हॅकन्सी निघालेली आहे. ॲटोमेशन ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची डिपार्टमेंट आहे. ओके. डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं रिक्वायरमेंट जी दिलेली आहे नोटिफिकेशन फर्स्ट असणार आहे. पहिली नोटिफिकेशन 2025 ची याच्यामध्ये रिक्वायरमेंट दिलेली आहे. जे की दिलेले आहेत टीचिंगचे आणि नॉन टीचिंगची पोस्ट असणार आहे केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये. ओके. याच्या नवोदय विद्यालय समितीमध्ये पण दोघांसाठी. आता याच्यामध्ये केंद्रीय विद्यालय संघटन याच्याबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ती वाचू शकता. याच्यामध्ये दिलेली संपूर्ण आता त्याच्यानंतर इथं नवोदय विद्यालय समितीची माहिती वगैरे दिलेली आहे. त्यांची कुठं कॉलेजेस आहे, काय आहे, स्कूल डिपार्टमेंट आहे, सगळी माहिती त्याच्यात दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं सी ऑटोमेशन ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट स्कूल ऑफ एज्युकेशन ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडिया KVS NVS इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म इलेव्हिजल इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता. बेसिस आपल्याला इथं टीचिंग अँड नॉन टीचिंगची पोस्टिंग असणार आहे केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीकडून. ओके. त्याच्या वेबसाईट लिंक याच्यामध्ये दिलेली आहे CBSE.gov.in. त्याच्यानंतर इथं दिलेली आहे KVS संघटन .NIT.in अँड नवोदय .gov.in या 3 वेबसाईट दिलेल्या आहेत. तिघांच्या वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्याच्यामध्ये दिलेलं आहे द सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी तर सांगितलेलं आहे पोस्ट जे असणार आहे इंडियनमध्ये पोस्टिंग दिली जाणार आहे. कुठे पण आपल्याला रिक्वेस्टनुसार आपल्याला चेंज असणार आहे. ओके. आपल्याला कोणत्याही ठिकाणी पाठवण्यात येईल. ओके. कॅन्डिडेटसाठी तर शॉर्टलिस्टसाठी टी-जी-टीसाठी तर दिलेलं आहे रिजनल लँग्वेज आलेली पाहिजे नवोदय विद्यालय समितीकडून. तरच आपण इथं स्टेट वाईज अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये डिटेल ऑफ दिलेली आहे. टोटल ऑफ बॅकअप वॅकन्सी अँड जे वॅकन्सी आहे त्यांची माहिती वगैरे दिलेली आहे. आपण जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. आता सगळ्यात पहिले जी पोस्ट असणार आहे याच्यामध्ये ते आपण बघूया. असिस्टंट कमिशनरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. जे की ग्रुप ए ची पोस्ट असणार आहे. ओके. KVS कडून याच्यामध्ये दिलेली आहे टोटल ऑफ वॅकन्सी 8 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. जे की बॅकलॉगमध्ये आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे असिस्टंट कमिशनर अकॅडमिक्ससाठी इथं ग्रुप ए ची भरती NVS कडून असणार आहे. ते KVS चं झालं. आता NVS कडून नवोदय विद्यालय समितीकडून याच्यामध्ये आम्हाला 9 पदं बघायला मिळतात. त्यानंतर इथं प्रिन्सिपलसाठी वॅकन्सी असते ग्रुप ए ची पोस्टिंग याच्यामध्ये आता KVS साठी टोटल ऑफ आपल्याला 134 वॅकन्सी बघायला मिळतात आणि नवोदय विद्यालय समितीसाठी आपल्याला 93 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. आता व्हाईस प्रिन्सिपलसाठी तर वॅकन्सी असणार KVS कडून. ओके. तर टोटल 58 वॅकन्सी याच्यामध्ये आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी PGT साठी KVS कडून वॅकन्सी केंद्रीय विद्यालय संघटनेकडून याच्यामध्ये दिलेली आहे. नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे. टोटल आपल्याला इथं अदर इथं वॅकन्सीज वगैरे सगळं दिलेले आहे. टोटल वॅकन्सी अदर वॅकन्सी बद्दल PWD साठी वॅकन्सी दिलेली आहे. आता पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी PGT साठी हिंदी टीचरसाठी इथं टोटल 124 वॅकन्सी बघायला मिळतात. इंग्लिश टीचरसाठी टोटल ऑफ 164 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर फिजिक्ससाठी 213 टीचरसाठी तर वॅकन्सी आहे. केमिस्ट्रीसाठी आपल्याला 204 पदांसाठी भरती आहे. मॅथमॅटिक्स टीचरसाठी 80 पदांसाठी भरती आहे. बायोलॉजीसाठी याच्यामध्ये 127 पदांसाठी भरती आहे. हिस्ट्रीसाठी इथे 75 पदांसाठी इथं वॅकन्सी आहे. त्यानंतर जिओग्राफीमध्ये आपल्याला 73 पदांसाठी इथं वॅकन्सी आहे. त्यानंतर इथं इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला 129 पदांची भरती आहे. कॉमर्समध्ये आपल्याला इथे 96 पदांची भरती आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये इथं 176 पदांची भरती आहे.
त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये 4 व्हॅकन्सी, टोटल 1465 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. तर पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी पीजीटीसाठी इथं एन-व्ही-एस कडून व्हॅकन्सी आहे, जे की हिंदीसाठी इथं आपल्याला 127 व्हॅकन्सी, टीचर्ससाठी पीजीटीसाठी ओके. आणि इंग्लिशसाठी इथं 146 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं फिजिक्ससाठी 186 व्हॅकन्सी, केमिस्ट्रीसाठी 121 व्हॅकन्सी, मॅथेमॅटिक्ससाठी 167 व्हॅकन्सी आणि त्याच्यानंतर बायोलॉजीसाठी 161 व्हॅकन्सी, हिस्ट्रीसाठी 110 व्हॅकन्सी, जिओग्राफीसाठी इथं 106 व्हॅकन्सी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी इथं 148 व्हॅकन्सी, कॉमर्ससाठी 43 व्हॅकन्सी, कॉम्प्युटर सायन्ससाठी 135 व्हॅकन्सी आणि फिजिकल एज्युकेशन मेल फिमेलमध्ये 63 व्हॅकन्सी बघायला मिळतात. टोटल इथं 1513 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. ओके. त्यानंतर इथं परत पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जी आहे मॉडर्न इंडियन लँग्वेजमध्ये, याच्यामध्ये एन-व्ही-एस कडून जी व्हॅकन्सी आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. सब्जेक्टनुसार असणार आहे टोटल ऑफ व्हॅकन्सीची आपण जाणून घेऊया. आता आसमीस लँग्वेजमध्ये दिलेली आहे 6 व्हॅकन्सी, गारोमध्ये 1 व्हॅकन्सी, तामिळमध्ये 1 व्हॅकन्सी, तेलुगू लँग्वेजमध्ये 1 व्हॅकन्सी, उर्दूमध्ये 1 व्हॅकन्सी. त्याच्यानंतर इथं बंगला लँग्वेजमध्ये 5 व्हॅकन्सी, मणिपुरीमध्ये 3 व्हॅकन्सी, टोटली 18 व्हॅकन्सी बघायला मिळतात, जे की एन-व्ही-एस मध्ये नवोदय विद्यालय समितीला. आता ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर्स के-व्ही-एस साठी व्हॅकन्सी, केंद्रीय विद्यालय संघटनासाठी इथं हिंदी टीचर्ससाठी टोटल ऑफ 13 व्हॅकन्सी, इंग्लिश टीचरला 314 व्हॅकन्सी, संस्कृतसाठी 529 व्हॅकन्सी, सोशल स्टुडिओसाठी 327 व्हॅकन्सी, मॅथेमॅटिक्ससाठी 413 व्हॅकन्सी, सायन्ससाठी 177 व्हॅकन्सी, फिजिकल हेल्थ एज्युकेशनमध्ये 144 व्हॅकन्सी, आर्ट एज्युकेशनमध्ये 134 व्हॅकन्सी, वर्क एक्सपिरियन्समध्ये 250 व्हॅकन्सी, स्पेशल एड्युकेटरमध्ये याच्यामध्ये 493 व्हॅकन्सी, टोटल 2794 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. त्यानंतर लॅब्रियन के-व्ही-एस साठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे, टोटल ऑफ 147 व्हॅकन्सी ओके. लॅब्रियनसाठी झाल्यानंतर आता ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर्स, आता नवोदय विद्यालय समिती हिंदीसाठी 251 व्हॅकन्सी आहे, इंग्लिशसाठी 281 व्हॅकन्सी, सोशल स्टुडिओसाठी 157 व्हॅकन्सी, मॅथेमॅटिक्सला 279 व्हॅकन्सी, त्यानंतर सायन्ससाठी 208 व्हॅकन्सी, टीजीटीसाठी आपल्याला फिजिकल एज्युकेशन मेलसाठी 224 व्हॅकन्सी, टीजीटीसाठी फिजिकल एज्युकेशन फिमेलसाठी 128 व्हॅकन्सी आणि टीजीटी आर्टमध्ये 144 व्हॅकन्सी आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये आपल्याला 653 व्हॅकन्सी, टीजीटी म्युझिकसाठी 124 व्हॅकन्सी, लायब्ररीसाठी 134 व्हॅकन्सी, स्पेशल एड्युकेटरसाठी 495 व्हॅकन्सी, टोटल ऑफ इथं 2978 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. तर ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर्स थर्ड लँग्वेजसाठी एन-व्ही-एस कडून नवोदय विद्यालय समिती, आसमी लँग्वेजसाठी त्यामध्ये 66 व्हॅकन्सी, बोडो लँग्वेजसाठी 10 व्हॅकन्सी, गारोसाठी 8 व्हॅकन्सी, गुजरातीसाठी 52 व्हॅकन्सी, कन्नडासाठी 49 व्हॅकन्सी, घासीसाठी 11 व्हॅकन्सी, मल्याळमसाठी 27 व्हॅकन्सी, मराठीसाठी 30 व्हॅकन्सी, मिझोसाठी 10 व्हॅकन्सी, नेपालीसाठी 8 व्हॅकन्सी, ओडियासाठी 37 व्हॅकन्सी, पंजाबीसाठी 18 व्हॅकन्सी, तामिळसाठी 5 व्हॅकन्सी, तेलुगूसाठी 57 व्हॅकन्सी, उर्दूसाठी 10 व्हॅकन्सी, बंगालासाठी 43 व्हॅकन्सी, मणिपुरीसाठी 2 व्हॅकन्सी, टोटल इथं 443 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे टोटल ऑफ व्हॅकन्सीमध्ये ओके. त्याच्यानंतर आपल्याला प्रायमरी टीचरसाठी इथं व्हॅकन्सी आहे के-व्ही-एस कडून, केंद्रीय विद्यालय संघटनकडून. याच्यामध्ये स्पेशल एज्युकेटरसाठी पीआरटीसाठी टोटल ऑफ व्हॅकन्सी आहे 494, पीआरटीसाठी 2684 आणि पीआरटी म्युझिकसाठी 187, 3365 टीचरसाठी तर व्हॅकन्सी आहे. आता नॉन टीचिंग पोस्ट दिलेली आहे के-व्ही-एस मध्ये, केंद्रीय विद्यालय संघटन. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी तर आपल्याला टोटल ऑफ 12 व्हॅकन्सी आहे, फायनान्स ऑफिसरला 5 व्हॅकन्सी, असिस्टंट इंजिनियरमध्ये 2 व्हॅकन्सी, असिस्टंट सेक्शन ऑफिसरला 74 व्हॅकन्सी, ज्युनियर ट्रान्सलेटरला इथं 8 व्हॅकन्सी, सीनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 280 व्हॅकन्सी, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 714 व्हॅकन्सी, स्टेनो ग्रेड 1 मध्ये 3 व्हॅकन्सी, स्टेनो ग्रेड 2 मध्ये 57 व्हॅकन्सी बघायला मिळतात ओके. त्याच्यानंतर नॉन टीचिंग एज्युकेशनमध्ये जे असणार आहे पोस्ट परत याच्यात आता एन-व्ही-एस साठी नवोदय विद्यालय समितीसाठी ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट हेडक्वार्टर्स आर-ओ सर ग्रेडसाठी टोटल ऑफ इथे 46 व्हॅकन्सी, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी जे-एन-व्ही ग्रेडसाठी आता याच्यामध्ये दिलेलं आहे 552 व्हॅकन्सी ओके. त्याच्यानंतर लॅब असिस्टंटसाठी 165 व्हॅकन्सी, मल्टीटास्किंग स्टाफ
हेडक्वार्टरसाठी आरओस ग्रेडसाठी 24 वॅकन्सी दिलेल्या आहे. ओके, आता एवढं झाल्यानंतर आता इथं पीडब्ल्यूडी साठी पण इथं वॅकन्सी दिलेली आहेत, जी की तुम्ही बघू शकता. सगळ्या डिपार्टमेंट पीडब्ल्यूडी ला वॅकन्सी आहेत. ओके, तर आपण आपल्या कोणत्या पीडब्ल्यूडी मध्ये आपण येतो ते आपण चेक करून घ्यायचे फक्त. ओके, आता हे झाल्यानंतर आपण खाली जाऊया. आता खाली आल्यानंतर इम्पॉर्टंट दिलेला पॉईंट्स. ओके, पीडब्ल्यूडी साठी आपल्याला वाचून घ्या. व्हेरिफिकेशन बद्दल माहिती दिलेली आहे, नॉन टीचिंग वगैरे सगळी माहिती. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला क्वालिफिकेशन. आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. सगळ्यांची सॅलरी किती आहे आणि क्वालिफिकेशन काय असणार आहे ते आपण बघूया. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे असिस्टंट कमिशनरसाठी अकॅडमिकसाठी एनव्हीएस कडून येतं पेस केले असणारे 12 लेवल 78,800 पासून 2,09,200 पगार असणार आहे. अपर एज लिमिट दिलेलं आहे, तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायला गेलं तर मास्टर डिग्री आपल्याला पाहिजे आहे, 50% पास. बीएड झालेलं पाहिजे तरच आपण अप्लाय करू शकतो. ओके, वर्किंग मध्ये आपल्याला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. वर्किंग प्रिन्सिपल मध्ये लेवल 12 सॅलरी असणार आहे. ह्याच्यामध्ये सेम 3 वर्षाचा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये आपण काम केलेलं पाहिजे. ओके, त्यानंतर इथं एनव्हीएस कडून इथे जे असणारे वर्किंग नॉलेज वगैरे दिलेलं आहे. इंग्लिश, हिंदी आपल्याला रिजनल लँग्वेज आलेली पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे आहे आणि आपल्याला रिसर्च वर्क डन फील्ड ऑफ एज्युकेशन आपल्याला पाहिजे आहे. ओके, 2 नंबरची पोस्ट असिस्टंट कमिशनर केव्हीएस साठी. याच्यामध्ये पण लेवल 12 सॅलरी 78,800 पासून 2,09,200 पगार. याच्यामध्ये आपल्याला 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मास्टर डिग्री आपल्याला पाहिजे आहे 50% मध्ये, बीएड झालेलं पाहिजे 50% ओके, ऑर मध्ये ऑप्शन दिलेला आहे. बीएड एमएड झालेला असेल 50% तर सॅलरी सेम असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला नॉलेज पाहिजे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स अँड नॉलेज आपल्याला पाहिजे हिंदी इंग्लिश मध्ये. ओके, त्यानंतर प्रिन्सिपल साठी तर वॅकन्सी असणार आहे. यांना पण सॅलरी सेम 78,800 पासून 2,09,200 लेवल 12 सॅलरी. एज लिमिट असणार 35,000 पासून 50,000 ओके, मास्टर डिग्री 50% झालेली पाहिजे. बॅचलर डिग्रीच्या मध्ये झालेली बीएड 50% आता बीएड एमएड इथं दिलेलं आहे 50% झालेली पाहिजे. तर आपण इथं आपल्या 4 वर्षांच्या याच्यामध्ये आपल्याला डिग्री वगैरे झालेली पाहिजे बीएड मध्ये. ओके, तरच आपण इथे अप्लाय करू शकतो. ऑर ऑप्शन पण दिलेले आहे. ओके, आता याच्यामध्ये ऑर म्हणजे वेगळ्या वेगळ्या पदांसाठी आहे, जे की तुम्हाला मी सांगतोय आता बाकीचं. ओके, पगार याच्यात पण सेम. ओके, तर केव्हीएस साठी जे असतात 3 वर्षाचं आपल्याला व्हाईस प्रिन्सिपल साठी तर लेवल 10 साठी 56,100 पासून 1,77,500 पगार. एनव्हीएस साठी पण सेम असणार आहे, 56,100 पासून 1,77,500 पगार. एनव्हीएस साठी 3 वर्षाचा आपल्याला तर व्हाईस प्रिन्सिपल पाहिजे आहे. 3 वर्ष व्हाईस प्रिन्सिपल काम केलेलं पाहिजे. 12 इयर आपल्याला रेग्युलर सर्व्हिस झालेली पाहिजे पीजीटी मध्ये, नाही तर लेक्चर घेतले लेक्चरर मध्ये. लेवल 8 सॅलरी 27,600 पासून 1,51,100 पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचं नॉलेज पाहिजे आहे, किंवा वर्किंग नॉलेज पाहिजे आहे हिंदी इंग्लिश मध्ये. एनव्हीएस साठी तर चांगली पोस्ट सीबीएससी मध्ये आपण इथं जॉब वगैरे केलेला पाहिजे. ओके, आता व्हाईस प्रिन्सिपल साठी ते केव्हीएस साठी जे लेवल 10 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. ओके, याच्यामध्ये 35 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन मास्टर डिग्री आपली झालेली पाहिजे 50% ओके, बॅचलर डिग्री झाली पाहिजे बीएड मध्ये आपल्याला 50% बीएड एमएड झालेलं असेल 50% तरच आपण अप्लाय करू शकतो. ओके, 4 वर्षाची आपल्याला याच्यामध्ये 50% बीएड झालेलं पाहिजे आहे. वर्किंग प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. 56,100 पासून 1,77,500 पगार. वर्किंग पीजीटी लेक्चरर साठी याच्यामध्ये पगार जो मिळणार आहे लेवल 8 37,600 पासून 1,51,100 ओके, याच्यामध्ये 6 इयरचा आपल्याला बिफोर आपण काम केलेलं पाहिजे. कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचं नॉलेज, हिंदी इंग्लिश लँग्वेज नॉलेज. ओके, आता पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी सगळ्यांसाठी याच्यामध्ये सॅलरी असणार आहे लेवल 8 47,600 पासून 1,51,100 पगार. याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल ऑफ एज लिमिट 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे आपल्याला 50% बीएड झालेले पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. मास्टर डिग्रीच्या मध्ये झालेली पाहिजे 50% ऍप्लिकेट सब्जेक्ट मध्ये, आणि बीएड डिग्रीसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे 50% बीएड एमएड झालेलं पाहिजे. ओके, 4 वर्षाच्या याच्यामध्ये आपल्या बीएड वगैरे असेल, नॉलेज आपल्याकडे असेल बीएड वगैरे हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्ट मध्ये, तर आपण अप्लाय करू शकतो. ओके, त्याच्यानंतर इथं आता खाली आल्यानंतर आपण पुढे बघूया. डिटेल दिलेला आहे सब्जेक्ट मास्टर डिग्री पीजीटी साठी. आता पीजीटी साठी काय असणार आहे आपल्याला मास्टर डिग्री सब्जेक्ट लागणार आहे. याच्या पीजीटी मध्ये इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. केव्हीएस कडून इंग्लिश प्रोव्हाइड आपल्याला पाहिजे कॅन्डिडेट्स
ओके. याच्यामध्ये आपल्याला तरच अप्लाय करू शकतो ग्रॅज्युएशन लेवल अल्सो. ओके. आता पीजीटी इंग्लिशसाठी एनव्हीएससाठी पण इंग्लिश लागणार आहे. पीजीटी हिंदी केव्हीएस साठी हिंदी लागणार आहे ग्रॅज्युएशन अल्सो. पीजीटी हिंदीसाठी एनव्हीएस साठी हिंदी. ओके. तर पीजीटी फिजिक्ससाठी पण सेम ग्रॅज्युएशन लेवल अल्सो लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये पण. ओके. पीजीटी केमिस्ट्रीसाठी पण ग्रॅज्युएशन लेवल. त्याच्यानंतर पीजीटी मॅथमॅटिक्सला पण सेम ग्रॅज्युएशन लेवल अल्सो असणार आहे. पीजीटी इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, त्याच्यानंतर जिओग्राफी, कॉमर्स, त्याच्यानंतर पीजीटी बायोलॉजी अँड पीजीटी बायोटेक्नॉलॉजी. यांच्यामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये लास्टमध्ये टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पाहिजे सब्जेक्ट. ओके. बाकीच्यांना सेम असणार आहे. ग्रॅज्युएट ऑल्सो पाहिजे. कॉमर्सवाल्यांना कॉमर्स, बाकीच्यांना जे असणार आहे ते हिस्ट्रीमध्ये असणार जे असेल ते ग्रॅज्युएट लेवल पाहिजे आहे. आता याच्यावर दिलेलं आहे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. टीजीटी मध्ये आपण सब्जेक्ट दिलेला आहे. एक्सपिरियन्स आपल्याला वर्किंग लागणार आहे केव्हीएस कडून. ओके. एनव्हीएस कडून आणि कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचं नॉलेज लागणार आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी जर वॅकेन्सी असणार कॉम्प्युटर सायन्स, फिजिकल एज्युकेशन, मेल फिमेल, मॉडर्न इंडियन लँग्वेज आपल्याला लागणार आहे. पे स्केल असणार आहे लेवल 8 सॅलरी 47,600 पासून 1,51,100 रुपये पगार. 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. पीजीटी कॉम्प्युटर सायन्ससाठी तर वॅकेन्सी असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन एमएससी कॉम्प्युटर सायन्स 50% झालेली पाहिजे. एमटेक झालेलं पाहिजे 50%. ओके. त्यानंतर बीएड झालेलं पाहिजे तर 50% तर अप्लाय करू शकतो. त्यानंतर ऑरमध्ये दिलेलं आहे बीएड एमएड असेल 50% किंवा 4 वर्षाचा आपल्याला याच्यामध्ये बीएड झालेलं असेल तरी अप्लाय करू शकतो. ओके. त्यानंतर येतं आपल्याला पीजीटी फिजिकल एज्युकेशन मेल फिमेल एनव्हीएस कडून. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला मास्टर डिग्री लागणार आहे. फिजिकल एज्युकेशन एमपीएड झाले पाहिजे. ओके. याच्यामध्ये 50% तरच आपण अप्लाय करू. स्पोर्ट्सचं नॉलेज आपल्याला पाहिजे हे. ओके. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आपल्याला सर्टिफिकेशन वगैरे आपल्याकडे पाहिजे नॅशनल गेमचं. पीजीटी मॉडर्नमध्ये इंडियन लँग्वेजसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे 50% बीएड झालेले पाहिजे. मास्टर डिग्री 50% झालेली पाहिजे किंवा आपल्याला बीएड डिग्री झालेली पाहिजे 50% किंवा बीएड एमएड 50% झालेली पाहिजे. हे 4 वर्षाचा इंटरग्रेटेड डिग्री 50% बीएड एमएड मध्ये असेल तरच अप्लाय करू शकतो हिंदी इंग्लिशमध्ये. ओके. एक्सपिरियन्स दिलेला टीजीटी मध्ये. ओके. त्यानंतर एक्सपिरियन्स दिलेला वर्किंग स्कूलमध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ट्रेनी ग्रॅज्युएट टीचरसाठी जर वॅकेन्सी असेल हिंदी, इंग्लिश, संस्कृत, थर्ड लँग्वेज असणार आहे. याच्यामध्ये पे स्केल दिलेला लेवल 7 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार. याच्यामध्ये अपर एज लिमिट दिलेलं आहे 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन एनव्हीएस अँड केव्हीएस साठी दिलेलं आहे. याच्यामध्ये 50% आपल्याला याच्यामध्ये 4 वर्षाची आपल्याला बीएड झालेलं पाहिजे. नाहीतर बॅचलर डिग्री असेल तर 50% पण चालेल जातं. ओके. असं सांगितलेलं आहे बीएड एमएड 50% असो. अशी इथं मध्ये भरपूर सारे पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर झाले. पोस्ट ग्रॅज्युएशन झाले तर 55% बीएड झालेलं असेल एमएड झाले असेल तरी अप्लाय करू शकतात 50%. ओके. क्वालिफाईड सेंट्रल टीचर इलेव्हिजन पेपर 2. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सिक्युरिटी एज्युकेशन सीबीएसई हिंदी, इंग्लिश, संस्कृत अँड ओरिजिनल लँग्वेज जीपी असू शकते कोणतीही. ओके. याच्यामध्ये एक्सपिरियन्स दिलेला आहे केव्हीएस एनव्हीएसचा कॉम्प्युटर नॉलेज ऍप्लिकेशनचं पाहिजे आहे. त्यानंतर इथं हिंदी, इंग्लिश लँग्वेज, ओरिजिनल लँग्वेज आलेली पाहिजे. ओके. याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मेन आपल्याला इन्व्हेस्टिगेशन दिलेलं आहे पीजीटी साठी. याच्यामध्ये टीजीटी साठी हिंदीसाठी आपल्याला स्टुडिओ हिंदीसाठी इथं सब्जेक्टनुसार 6 वर्षाचा आपल्याला 6 सेमिस्टर झालेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 4 वर्ष कमीत कमी आपण नाहीतर केलं पाहिजे. ओके. ग्रॅज्युएशन 6 सेमिस्टर किंवा 4 वर्षाचा आपल्याला कोर्स झाले पाहिजे टीजीटी बीएड वगैरे. ओके. त्याच्यानंतर टीजीटी इंग्लिशसाठी पण सेम पॅटर्न तोच. टीजीटी थर्ड लँग्वेजसाठी पण सेम लँग्वेज तोच. लँग्वेजच्या विषयीच्यामध्ये फक्त आणि टीजी संस्कृतसाठी संस्कृत लँग्वेज. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर्स. आता याच्यामध्ये पगार जो असणार आहे मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल स्टुडिओसाठी सोशल स्टडीजसाठी. ओके. सॅलरी असणार आहे लेवल 7 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार. याच्यामध्ये 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे केव्हीएस एनव्हीएसचं 50% 4 वर्षाची डिग्री झालेली पाहिजे. ओके. बीएड कडून. ओके. याच्यामध्ये बॅचलर डिग्री याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. क्वालिफाईड टीचर असणार आहे क्वालिफाईड सेंट्रल इलेव्हिजन टेस्ट पेपर 2. ओके. हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये बीएड वगैरे झालेलं पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. टीजीटी साठी तर दिलेलं आहे पद मॅथ्ससाठी. ओके. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आली टीजीटी साठी पण. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे
वर्किंग कॅपिटल स्कूल अँड आपल्याला नॉलेज कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स. ओके. ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचरसाठी तर कॉम्प्युटर सायन्स, म्युझिक, आर्ट, फिजिकल एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स. ओके. लेवल 7 सॅलरी 64,900 पासून 1,62,400 पगार. आपल्याला अपर एज लिमिट दिलेलं 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला TGT साठी कॉम्प्युटर सायन्ससाठी बॅचलर डिग्री कॉम्प्युटर सायन्स BCA झालेली म्हणजे 50% ग्रॅज्युएशन असेल, 50% सब्जेक्टमध्ये किंवा बी 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 बीटेक असेल 50% आपण अप्लाय करू शकतो. एमटेक असेल तरी अप्लाय करू शकतो 50%. आता TGT म्युझिकसाठी तर एज्युकेशन क्वालिफिकेशन 50% बॅचलर डिग्री म्युझिक प्रोफेशन आपल्याला आर्ट झाले पाहिजे. ओके. बॅचलर डिग्री एज्युकेशन आपल्याला लागणार आहे, जे की आपल्याला त्याच्यात दिलेलं आहे. नॉलेज वगैरे पाहिजे हिंदी इंग्लिशचं. ओके. रिजनल लँग्वेज, NVS वर्क वगैरे केलेलं असेल, एक्सपिरियन्स लागणार आहे, वर्किंग नॉलेज लागणार आहे. ओके. TGT एज्युकेशन KVS TGT NVS. ओके. याच्यामध्ये बॅचलर डिग्री ड्रॉइंग अँड पेंटिंग अँड स्ट्रक्चर अँड ग्राफिकमध्ये 50% डिग्री झालेली पाहिजे. ओके. BEd डिग्री ऍक्टिव्ह 50% झालेली पाहिजे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. TGT एज्युकेशन मेल फिमेल NVS साठी तर वॅकेन्सी असणार आहे. BEd 50% झालेले पाहिजे तरी आपण अप्लाय करू. TGT P अँड H KVS साठी ज्यामध्ये 50% इथं झालेली पाहिजे. 4 वर्षांची डिग्री वगैरे आपली झाली असेल, BEd वगैरे ती. TGT वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे याच्यामध्ये 50% तरी आपण अप्लाय करू शकतो. ओके. आता त्यानंतर इथं सेम असणार आहे पॅटर्न. याच्यामध्ये आपल्याला लॅबरेशनसाठी लायब्ररीला इथं लायब्ररीयन झालेलं पाहिजे. आपण बॅचलर डिग्री 50% अप्लाय करू शकतो. आता स्पेशल एज्युकेटर TGT साठी 64,900 पासून 1,42,400 पगार. लेवल 7 सॅलरी 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएट डिग्री झालेली म्हणजे 50% BEd स्पेशल एज्युकेटर झाले पाहिजे 50% BEd जनरल झाले पाहिजे 50% 1 वर्षाचा डिप्लोमा स्पेशल एज्युकेशन. BEd जनरल 50% स्पेशल डिप्लोमा 2 इयर आपल्याला डिप्लोमा झाले पाहिजे स्पेशल एज्युकेशन. ओके. BEd जनरल 50% पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोफेशनल डिप्लोमा झाला पाहिजे. ओके. त्यामध्ये BEd स्पेशल एज्युकेशन दिलेलं आहे, PGT डिप्लोमा दिलेला आहे एज्युकेशनचं, PG झालेली पाहिजे. स्पेशल एज्युकेशन वगैरे असेल तरच आपण अप्लाय करू शकतो. BEd मध्ये 50% आता क्वालिफाईड सेंट्रल टीचर दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती याच्यासाठी दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी टीचर्स म्युझिक आर्टसाठी तर वॅकेन्सी आहे. सॅलरी तर दिलेली आहे आपल्याला याच्यामध्ये. पे दिलेली आहे लेवल 6 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार. याच्यामध्ये अपर एज लिमिट दिलं 30 वर्षापर्यंत. क्वालिफिकेशन सिनियर सेकंडरी हायर एज्युकेशन आपलं झाले पाहिजे 12वी पास 50% ओके. त्याच्यानंतर बॅचलर डिग्री आपली झालेली पाहिजे म्युझिक अँड प्रोफेशनल आर्टमध्ये. हिंदी इंग्लिशचा लँग्वेज पाहिजे आहे. डिप्लोमा झालेला पाहिजे म्युझिकमध्ये आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचं नॉलेज. प्रायमरी टीचर लेवल 6 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. सेम पॅटर्न 10+2 म्हणजे 12वी झालेली पाहिजे 50% 2 वर्षात डिप्लोमा झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये पण दिलेली आहे सेम तसंच प्रोसेस. स्पेशल एज्युकेटर प्रायमरी टीचर पगार पण सेम 35,400 पासून 1,12,400 पगार. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये 12वी पास 50% आणि फॉलोइंग आपल्याला पाहिजे. DEd 50% 1 इयर डिप्लोमा पाहिजे. स्पेशल एज्युकेटर पाहिजे आहे. डिप्लोमा कम्युनिटी बेस्ड पाहिजे आहे. ओके. याच्या संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ज्युनियर डिप्लोमा टीचिंग वगैरे देण्यात आलेली आहे. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेवल 10 सॅलरी 56,100 पासून 1,70,500 पगार. 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. ओके. फायनान्स ऑफिसरसाठी लेवल 7 सॅलरी 64,900 पासून 1,42,400 पगार. याच्यात 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 50% बॅचलर डिग्री झाली पाहिजे कॉमर्समध्ये आणि आपल्या 4 वर्षाचा आपल्याला झालेलं पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तर आपण अप्लाय करू. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स नॉलेज वगैरे पाहिजे आहे. सगळी गोष्टी दिलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला पुढे येतं असिस्टंट इंजिनियर लेवल 7 सॅलरी 64,900 पासून 1,42,400 पगार. 35 वर्षापर्यंत अप्लाय करतो. ग्रॅज्युएशन सिव्हिल इलेक्ट्रिकलमध्ये इथे वॅकेन्सी आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेला आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर AOSO साठी लेवल 6 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार. याच्यामध्ये 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री झालेली पाहिजे. वर्किंग UDS SSC झालेलं पाहिजे. रेग्युलर 3 वर्ष आपण केलेलं पाहिजे. लेवल 4 सॅलरी स्टार्टिंग बेस आपल्याला चालू होते. GKSR 25,500 पासून 81,100. याच्यामध्ये दिलेलं आहे नॉलेज पाहिजे आपल्याला कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि वर्किंग आपल्याला हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये नॉलेज पाहिजे. ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी तर वॅकेन्सी असेल लेवल 6 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार.
मास्टर डिग्री पाहिजे हिंदी हिंदी विथ इंग्लिशमध्ये कंपल्सरी लागणार आहे. इंग्लिश विथ हिंदीमध्ये असेल तरी पण चालून जाईल, तरी अप्लाय करू शकतात तुम्ही. त्यानंतर सिनियर सेक्रेटरी असिस्टंटला लेवल 4 सॅलरी 25,500 पासून 81,100 बघा 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री आपली झालेली पाहिजे. JSA LDC मध्ये आपल्याला याच्यामध्ये 3 वर्षाचं आपल्याला बेसिक मिनिमम आपण केलेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सॅलरी इथं बघण्यात भेटते. याच्यामध्ये 19,900 व 63,200 पगार. कॉम्प्युटर अप्लिकेशनचं नॉलेज, हिंदी इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज. ओके. आता स्टेनोग्राफर ग्रेड 1 35,400 पासून 1,12,400 पगार. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात लेवल 6 सॅलरी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आता ते 100 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग ते हिंदी स्टेनो टायपिंग पाहिजे आहे. 45 पर वर्ड मिनिट. ओके. हिंदी टायपिंग पाहिजे आहे, इंग्लिश टायपिंग किंवा हिंदी टायपिंग आणि स्टेनो टायपिंग 100 वर्ड पर मिनिट. ओके. त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, जे की आपण खाली बघू. तर स्टेनोग्राफर ग्रेड 2 दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला 5 वर्ष काम तुम्ही केलेलं पाहिजे, तरच तुम्ही याच्यासाठी तुम्ही अप्लाय करा स्टेनोग्राफर ग्रेड 1 ला. ओके. याच्यामध्ये आता स्टेनोग्राफर ग्रेड 2 लेवल 4 सॅलरी 25,500 पासून 81,100 बघा 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 10 मिनिटात 10 मिनिट्स 80 वर्ड पर मिनिट दिलेलं आहे. ट्रान्सलेशन दिलेलं आहे याच्यामध्ये 50 मिनिट्स इंग्लिशमध्ये 65 मिनिट्स हिंदीमध्ये दिलेलं आहे. कॉम्प्युटर नॉलेज हिंदी इंग्लिश पाहिजे आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी लेवल 2 सॅलरी 19,900 व 63,200 बघा 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये फक्त 12वी पास पाहिजे आहे, प्लस आपल्याला 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग 30 वर्ड पर मिनिट हिंदी टायपिंग पाहिजे आहे. 12वी पास आपण पाहिजे आहे. एज्युकेशन फक्त 30 वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि 25 वर्ड पर मिनिट हिंदी ट्रान्सलेशन पाहिजे आहे. याचा कोर्स आपण पास असाल तर आपण KVS साठी होते इकडचं, इकडे NVS साठी. ओके. वेगळ्या क्रायटेरिया दोघांचा दिलेली आहे माहिती. आता लॅब अटेंडंटसाठी याच्यामध्ये 18,000 पण 56,900 पगार. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू. 10वी पास पाहिजे आहे. लायब्ररी डिप्लोमा झालेला पाहिजे. 12वी झालेली असेल, डिप्लोमा झालेली असेल तरी अप्लाय करू शकता. मल्टीटास्किंग स्टाफ आता याच्यामध्ये दिलेला लेवल 1 सॅलरी 18,000 पण 56,900 पगार. लेवल 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. क्लास 10 ओके करू शकता. एज एज लिमिट दिलेलं आहे याच्यामध्ये 5 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. SC/ST साठी 5 वर्ष सूट, सॉरी एज लिमिटमध्ये. OBC साठी 3 वर्ष सूट. PWD ला नाही सॉरी वुमेन वगैरे असाल PGT TGT PRT मध्ये याच्यासाठी ॲब्रियनमध्ये आपल्याला 10 वर्ष सूट दिलेली आहे. आता KVS NVS मध्ये असाल 5 वर्ष सूट. KVS NVS रेग्युलर एम्प्लॉय असाल तर त्यांच्या रेग्युलर NVSचं दिलेलं आहे याच्यामध्ये 5 वर्ष. KVS साठी तर जनरलसाठी 5 वर्ष आणि 8 वर्ष OBC साठी SC/ST ला 10 वर्ष दिलेलं आहे. अशा पद्धतीने इथं कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. तर आपण बघून घ्यायचं आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला आपला क्रायटेरिया बघून जातो आपल्या कॅटेगरीनुसार. आता याच्यामध्ये मला सगळी माहिती तुम्ही दिलेली आहे. आता EWS कॅटेगरीची माहिती दिलेली आहे. ओके. त्या मोड ऑफ आपल्याला स्ट्रीम एक्झामिनेशन इम्पॉर्टंट पॉईंट आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला 85% आपला दिलेला आहे वेट लिस्ट, जो की 85.15 असणार आहे. ओके. 85 आणि 15% आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये दिलेला आहे. ओके. एक्झामिनेशनमध्ये 85%. ओके. तर KVS NVS मध्ये असिस्टंट कमिशनरसाठी जी वेकेन्सी असणार आहे अकॅडमिकसाठी आणि प्रिन्सिपल वगैरे जे असेल किंवा व्हाईस प्रिन्सिपल PGT असेल, ओके TGT असेल, PRT असेल, ॲडमिशन ऑफिसर, फायनान्स ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर अँड ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी सब्जेक्ट वाईज सेम असणार आहे. ओके. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 1 ग्रेड 2 ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट. ओके. KVS NVS साठी. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, लॅब अटेंडंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ सिनियर सेक्रेटरी असिस्टंट यांच्यासाठी पण इथं पॅटर्न वगैरे दिलेला आहे, जो की आपण खाली बघू. तर इथं 6 पार्टमध्ये आपल्या याच्यामध्ये टेस्ट घेतला जाणार आहे. म्हणजे जनरल रिजनिंगची 20 क्वेश्चन 20 मार्क, सॉरी 20 क्वेश्चन असतात 60 मार्काला. न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 20 क्वेश्चन 60 मार्क. कॉम्प्युटर बेसिस लॅबोरेटरीसाठी 20 क्वेश्चन 60 मार्क. जनरल नॉलेजची 20 क्वेश्चन 60 मार्क्स. आणि त्याच्यानंतर इथं दिलेले लँग्वेज कंपल्सरी टेस्ट दिलेलं आहे 10 क्वेश्चन 30 मार्क्स. लँग्वेज कंपल्सरी टेस्ट दिलेलं आहे मॉडर्न इंग्लिशमध्ये इंडियन लँग्वेजमध्ये 10 क्वेश्चन 30 मार्क्स. 100 क्वेश्चन 300 मार्काचा पेपर. मल्टीटास्किंग स्टाफसाठी सेम जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 60 मार्क. बेसिक नॉलेज कॉम्प्युटर ऑपरेशनचे 40 क्वेश्चन 120 मार्क्स. लँग्वेज टेस्टसाठी 20 क्वेश्चन 60 मार्क्स. त्यानंतर कंपल्सरी टेस्टमध्ये आपल्याला मॉडर्न लँग्वेजमध्ये 20 क्वेश्चन 60 मार्क्स. टोटल ऑफ 100 क्वेश्चन 300 मार्काची एक्झामिनेशन दिलेली आहे. याच्यामध्ये एक्झामिनेशन पॅटर्न सांगून दिला मी तुम्हाला. आता याच्या सेम पॅटर्न असणार सगळ्यांसाठी. ओके. आता याच्यामध्ये काय आता पुढे
आता नंबर ऑफ वॅकन्सी दिलेली आहे, टोटल ऑफ मार्क दिलेले आहे. ओके, सिलेबस दिलेला आहे KVS NVS चा वेबसाईटनुसार. ऑब्जेक्टिव्ह टाईप जर 60 मार्क असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 10 मार्क दिलेले आहे. ओके, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मध्ये परत 60 आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये परत 40 असे दिलेले आहे. आता नंबर ऑफ क्वेश्चन होते 60, नंबर ऑफ क्वेश्चन इथे 10, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नंबर ऑफ मार्क इथे 60 आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 40 मार्क, 100 मार्काचे एक्झामिनेशन असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर याच्यामध्ये दिलेले आपले टायर ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे, टायर टू क्वेश्चन दिलेले 1 मार्क असणार आहे, 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग 0.25% ओके. तरच आपल्याला याच्यामध्ये मायनस सिस्टम बघायला मिळते. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं स्किल टेस्ट आपली घेतली स्टेनोग्राफरची, जे की याच्यामध्ये बघू शकतो 100 मार्कांची असणार आहे. ओके, जे तुमचे एक्सेल MS वर्ड्स वगैरे जे असतात, टायपिंग असणार आहे, स्टॅश शॉर्ट हँड असणार आहे. ओके, जे असणार ते घेतली जाणार आहे ज्युनियर JSA साठी. त्याच्यानंतर स्टेनोग्राफरसाठी याच्यामध्ये दिलेला पॅटर्न. ओके, 40% आपल्याला क्वालिफाय झाले पाहिजे आपण. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर प्रोसेस फॉर अलॉटमेंट फॉर KVS अँड NVS. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे, इम्पॉर्टंट नोट्स दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती. याच्यामध्ये आपल्याला 40 मिनिट कंपल्सरी याच्यावर लागणार आहे. 2 घंट्यामध्ये 50 मिनिट दिलेले आहे आणि 2.5 तास अशी ड्युरेशन दिलेली आहे. ओके, ओके. त्यानंतर आता याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी या तिघांच्या वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. इंडियन नॅशनलिस्ट वाले अप्लाय करू शकतात. ओके, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, जेणेकरून तिच्यावरच तुम्हाला मेल वगैरे मिळेल. ओके, आणि आपल्याला याच्या एक्झामिनेशन फीस दिलेली आहे, प्रोसेसिंग फीस दिलेली आहे. आता याच्यामध्ये प्रिन्सिपल, कमिशनर, असिस्टंट कमिशनर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल यांच्यासाठी असणार आहे 2300 रुपये एक्झामिनेशन फीस आणि 500 रुपये प्रोसेसिंग फीस. ओके, वेगळी असणार आहे प्रोसेसिंग फी 500, 23 + 2800 रुपये लागणार. आता हे जे बाकीचे उर्वरित इथपर्यंत PGT, असिस्टंट इंजिनियर, फायनान्स ऑफिसर, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, TGT, लॅबोरेशन, PRT, ASO अँड ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी तर 1500 रुपये प्लस प्रोसेसिंग फीस 500 रुपये, म्हणजे 2000 रुपये लागणार आहे. बाकीचे जे उर्वरित पदे आहे स्टेनोग्राफर, ESA, SSA, ओके, लॅब असिस्टंट, मल्टीटास्किंग आपला 1200 रुपये प्लस प्रोसेसिंग फी 500 रुपये, म्हणजे 1700 रुपये लागणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे. आपल्याला याच्यात SC ST PWD जे असेल, तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर 500 रुपये प्रोसेसिंग फीस आपल्याला फक्त लागणार आहे. बाकीची तुम्हाला एक्झामिनेशन फीस वगैरे लागणार नाही. ओके, याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी पे करून घ्यायची आहेत. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे ओपन डेट्स. ओके, 14 नोव्हेंबर 2025 पासून जे फॉर्म चालू झालेले आहे, तर लास्ट डेट आहे 4 डिसेंबर 2025 पर्यंत. ओके, सेम आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे, संपूर्ण माहिती सेम असणार आहे. ओके, त्याच्यानंतर जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये वाचून घ्यायचं आहे आपण. इथं जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे एवढं माहिती आपल्याला पाहिजे. फॉर्मॅट डिव्हिजन खाली दिलेलं आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, आणि अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. 14 नोव्हेंबर पासून तर 4 डिसेंबर पर्यंत अप्लाय करून घ्या. PDF फाईल डाउनलोड करायचं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.